मित्रांनो आता मी उसाला जाण्यासाठी जात आहोत. बघू शकता तुम्ही रिक्षामध्ये आहोत. तर मित्रांनो आता पण आपल्या निसाच्या नंतर आपण रूमवर आलेलो आहोत आणि आपल्या रूमचा माहोल बघू शकता. आता इथं पत्त्यांचा गेम चालू आहे. या साईडला फुटबॉल चालू आहे कारण आपला रूम भरपूर मोठा आहे. फुटबॉल देखील खेळू शकतात. या साईडला झोपलेले आहेत बघा. इथे गरमी करतात. आमच्या रूमवर बघा ब्लँकेट घेऊन झोपलेले आहेत. AC पॉवरफुल असते. आणि नक्कीच आपले रेनी यांचा पण सॉन्ग फेवरेट सॉन्ग आहे. आम्ही दरवर्षी मद्रासला लावतो. तर मित्रांनो आता आपल्याला दादाने फोन केला बघू शकता. दिशाला दाखव. ही दादाची मुलगी आहे. ती आपले ब्लॉग बघत आहे. तेव्हा त्यांच्या टीव्हीवर लागलेले आहेत ब्लॉग. दादा सुद्धा येणार आहे. बोल दिशा. आवाज नाही तिचा. हा थँक्यू. हा तू केलंच ना बस. डॅडीला दे पप्पांना दे. हा पप्पांसोबत तू पण ये. ओके ओके. होय ते सँडो बनवायला सांग. सांगतो. रूम मस्त आहे.
மலர் தந்தையாகிய கடவுளின் வலப்பக்கத்தில் வீற்றிருக்கின்றார். அங்கிருந்து வாழ்வோருக்கும் இறந்தோருக்கும் தீர்ப்பு வழங்க வருவார். पवित्र मरियेच्या साह्याने आम्ही सर्व भक्त तुझ्या चरणी एकत्र जमलेले आहोत. हे प्रवेश ख्रिस्ता, इथे एकत्र येत असताना आमच्या बरोबर आमच्या मागण्या विनंत्या आम्ही घेऊन आलेलो आहोत. आमच्यामधील काहीच जण चांगली नोकरी मिळावी या हेतूने इथे आलेला आहे. आमच्यामधून काहीच जण चांगला साथीदार मिळावा, आपल्या कामधंद्यावर प्रभूचा आशीर्वाद मिळावा, तसेच आमच्या कुटुंबात नेहमी शांती, प्रेम, दया नांदावी म्हणून आम्ही तुझ्या चरणी एकत्र जमलेलो आहोत. तसेच हे प्रभू परमेश्वरा, इथे एकत्र येत असताना आमच्यामधील काही बंधू भगिनींनी त्यांच्यासाठी आम्हाला प्रार्थना करायस विनंती केलेली आहे. अशा सर्व लोकांची आम्ही आज या क्षणी तुझ्या चरणी जमलेले असताना आठवण करतो की त्यांच्या ज्या काय मागण्या विनंत्या आहेत हे प्रभू परमेश्वर, तसेच आमच्या ज्या मागण्या विनंत्या आहेत आम्ही तुझ्या चरणी अर्पण करीत असताना त्या तुझ्या इच्छेनुसार पूर्ण कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करीतो.
तर मित्रांनो आता आपली जी मिरवणूक वगैरे होती ती संपलेली आहे आणि आता आपण इथं ह्या स्टोअरमध्ये आलेलो आहोत, बघू शकता तुम्ही. तर आज मी दुपारच्या वेळी जास्त व्हिडिओ बनवला नाही कारण माझा उपवास होता संपूर्ण दिवसाचा आणि म्हणून मी व्हिडिओ बनवला नाही. आणि त्याच्यानंतर आपण मिसानंतर डायरेक्ट आपण रोजरीचाच व्हिडिओ बनवला आणि त्याच्यानंतर आता आपण इथं जेवायला काहीतरी खायला आलो, म्हणजे रोजरी संपलेले आता. आणि आपण हे ऑर्डर केलं, बघू शकता तुम्ही, बर्गर ऑर्डर केल्यात आणि हे क्रिस्पी चिकन आहे आणि त्याच्यानंतर हे फ्राईड चिकन आहे. तर हे ऑर्डर केलं होतं. आता उपवास सोडायचा आहे आणि उपवास चिकनने सोडतो आम्ही. विशालचा सुद्धा प्रत्येक महिन्याला संपूर्ण दिवसाचा उपवास असतो आणि माझा फक्त प्रत्येक बुधवारी असतो. तर मित्रांनो आता आपले बर्गर आले आहेत, बघू शकता तुम्ही. 2 तंदुरी बर्गर आणि 1 चिकन चीज बर्गर केला आहे. बघूया. तिचे दर्शनाला कव पोचू तिचे भेटीला गरीबाची ती ऐपत नव्हती शावकार सात बैला हलू हलू मग वखत बदलत गेला गरीबावतीचा तेरा पल्ला हलू हलू मग वखत बदलत गेला गरीबावतीचा तेरा पल्ला तरफरीत लोक तिचे दर्शनाला कव पोचू तिचे भेटीला गरीबाची ते ऐपत नव्हती शावकार सात पहिला हलू हलू. तर मित्रांनो आता आपण फिरण्यासाठी गेलो होतो खाली, तर आता आपण आपल्या परत रूमवर चाललो. पाहू शकता तुम्ही भरपूर लोक फिरण्यासाठी निघालेले आहेत आता. जैशी जैशी नावलं होत गेली तैशी तैशी माणसं पोचू लागली येवजणान करू लागलो आम्ही कोली कारण त्या वक्तांनी आम्ही मोकली येवजणान करू लागलो आम्ही कोली कारण त्या वक्तांनी आम्ही मोकली सारगाचं वखत कामान गुंतलेली त्या वक्तान मावऱ्याशी बरकांडोली फुरसत नाही विले कामानी घाली भेटीला कैशी आम्ही पोचू सगली फुरसत नाही मिले कामानी घाली भेटीला कैशी आम्ही पोचू सगली मग वेलणकनी यात्रे करू संघटना मारक कला त्यांसून खोल्याना पादरी अमृतनी आधार दिला करावा नवीन्याना जुलै महिन्यात नवीने सुरू केले बरं झालं खूप आम्हाना जुलै महिन्यात नवीने सुरू केले बरं झालं खूप आम्हाना मग वेलणकनी यात्रे करू संघटना मारक कला त्यांसून खोल्याना पादरी अमृतनी आधार दिला करावा नवीन्याना जुलै महिन्यात नवीने सुरू केले बरं झालं खूप आम्हाना जुलै महिन्यात नवीने सुरू केले बरं झालं खूप आम्हाना. तर चला मित्रांनो आता आपण आपल्या व्हिडिओला एंड करत आहोत. आताच आमचं जेवण वगैरे सर्व करून झालेलं आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये देखील मला जेवढ्या फुटेज भेटल्या होत्या त्याने मी हा व्हिडिओ पूर्ण केलेला आहे. नक्की तुम्हाला हा व्हिडिओ देखील आवडेल. तर त्याच्यानंतर आपण सांगितलं होतं की आपण कमेंट्स वाचणार आहोत की जे लोक आपल्या व्हिडिओमध्ये कमेंट्स करतील. पहिल्या व्हिडिओमध्ये मी वाटतं ज्या व्हिडिओला सांगितलं होतं त्यामध्ये कमेंट्स नाही, मला वाटतं काहीतरी माझ्याकडून हे झालं आहे कारण कमेंट्स ऑफ झाल्यात. कारण मला 1-2 लोकांनी सांगितलं सुद्धा की त्या व्हिडिओवर कमेंट होत नाही. तर आपल्याला एक कमेंट आहे विल्सन कोहली, हे मला वाटतं वॉचिंग फ्रॉम वर्ली, यांचं देखील आम्ही थँक्यू म्हणतो, आभारी मानतो. त्याचप्रमाणे
एकाने विचारलं की रेंट क्या, ते आपण लॉनचं रेंट सांगू त्यांना. त्याचं सुजल, पुढचा कमेंट आहे सुजल यांचा आहे की ते वॉचिंग फ्रॉम महाराष्ट्र. आम्ही सुद्धा महाराष्ट्रामधले, मुंबईमधलेच आहोत. त्याच्यानंतर जेरसन गोम्स आहेत, हे वॉचिंग फ्रॉम लंडन. बघा आपले व्हिडिओ लंडनवरून देखील बघितले जातात. त्याच्यानंतर पाहिलं तर रिनल वर्लीकर, हे वर्ली कोलीवाड्यात येथील आहेत, त्यांनी सुद्धा कमेंट केलं आहे. त्याच्यानंतर राजेश सिंग, हे लुधियाना पंजाब, त्यांनी त्यांच्या बिझनेससाठी प्रेयर करायला सांगितलं आहे. नक्कीच आम्ही त्यांच्या बिझनेससाठी प्रेयर करू. आम्ही एक चीट बनवू ज्यांनी सांगितलं, आणि ती जी ऑफरिंग बॉक्स असते आम्ही त्याच्यामध्ये टाकू ती. त्याच्यानंतर लोविना परेरा, तर त्यांचे देखील मनापासून आभार आहोत. तर पुढचा कमेंट आहे तो हिल्डा डिसोजा यांचा आहे, त्यांनी सुद्धा विशेष दिल्यात. त्याच्यानंतर पुढचा कमेंट आहे ट्रेझिना फर्नांडिस यांचा आहे की ते नालासोपारा वेस्ट इथून आपला व्हिडिओ बघित आहेत. त्याच्यानंतर जॅक्सन माल्या यांनी सुद्धा कमेंट केला आहे, चांगले व्हिडिओ बनवता. त्याच्यानंतर रोमियो विंडू यांनी सुद्धा कमेंट केला आहे. त्याच्यानंतर वंदना हॅम्ब्रोज यांनी सुद्धा कमेंट केला आहे की कृपया करून फादरांचे प्रवचन ऐकवा. नक्की आम्ही करू प्रयत्न तो. त्याच्यानंतर एका मुलीने कमेंट केला आहे की तिने तिचं नाव नाही घ्यायला सांगितलं, आणि तिची इच्छा आहे की तिला मद्रासला यायचं आहे. भरपूर एकदा इथे आलो आहे त्याच्या अगोदर, त्याच्यानंतर बरीचशी वर्ष झाली ती आली नाही. नक्कीच आम्ही तिच्यासाठी सुद्धा प्रेयर करू. आम्ही नाही करू म्हणजे की त्यांचं त्या जिथे ऑफरिंग घेतली जाते ते आम्ही लेटरवर त्यांच्या प्रेयर लिहू आणि त्या ऑफरिंग बॉक्समध्ये टाकू, आणि त्याचा देखील आम्ही सेपरेट व्हिडिओ बनवू. जेव्हा आम्ही ते ऑफरिंग लेटर्स जे सर्वांचे आहेत की जेव्हा आम्ही त्या ऑफरिंग बॉक्समध्ये टाकण्यासाठी जाऊ तेव्हा आम्ही त्यांचा व्हिडिओ बनवू. आणि त्याच्यानंतर मला मितेश कोहली यांनी सुद्धा इंस्टाग्रामवर त्यांनी मेसेज केला होता की ते सुद्धा आपले व्हिडिओ बघतात, आणि बरीचसे मला वाटतं जी लोक आहेत पण ते दुसऱ्या त्यांची भाषासुद्धा समजत नाही. काही मला वाटलं इथलेच आहेत, ते देखील मला इंस्टाग्राम बरेचसे मेसेज केले. मग मला ते ट्रान्सलेट करून मग त्यांच्याशी ते कन्व्हर्सेशन करायला लागतं. काही जणांना म्हणजे कोलॅब, म्हणजे ज्या रील टाकलेल्या आहेत त्याच्यासाठी की आम्हाला रीलचा कोलॅब द्या, अशी बरीच मंडळी आहे जी आपल्याकडून आता जोडलेली आहे. तर आम्ही त्यांच्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. आमचा जो संपूर्ण ग्रुप आहे त्यांच्या माध्यमातून, कारण मी एकटाच व्हिडिओ नाही तर आमचा ग्रुप देखील माझ्यासोबत आहे आणि त्यांच्यासोबत आम्ही व्हिडिओ बनवतो. तर तुमच्या सर्वांच्या मनापासून आभार, आणि नक्कीच आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आणि कमेंट करा. धन्यवाद. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.